शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध करत वाचाळवीर अशी ओळख असणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया दिली आहे। ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपने घेतली होती, आता सुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते आणि म्हणून वाचाळवीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये आहे ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करते, त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो। आम्हाला ही भाषा वापरता येते, परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची, परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही थरावर जाऊन काही बोलत आहेत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे देतात। विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीमध्ये जागा वाटपावरून प्रत्येक जिल्ह्यात वाद असून महाविकास आघाडी समन्वयानं या निवडणुकीला सामोरी जात असल्याचं सांगितलं। महायुतीमधली भांडणं 3 चाकी रिक्षातले नटबोल्ट निघायला लागले, चाकं निघायला लागले, ते हळूहळू आपल्याला दिसून येईल। महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेला आहे, अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या चर्चा झालेल्या आहेत, अगदी 100-1 जागा शिल्लक राहिल्या असतील चर्चा करायच्या, परंतु लोकसभेवेळी देखील बघितलं आपण 48 जागाचं वाटप आमचं व्यवस्थित झालं। किंबहुना आता महायुतीतले शिंदे गटाचे प्रवक्ते सांगतायत की लोकसभेसारखा गोंधळ करू नका, जागा वाटप लवकर करा। मग कुणाचं थांबलेलं आहे जागा वाटप? महायुतीचंच थांबलेलं आहे। त्यामुळे आमच्यात कुठलाही वाद नाही, तर तिसरा पक्ष आल्यामुळं, तिसरा गट आल्यामुळं त्यांच्यात भांडणं जास्त। जनतेला लहान पक्षांचा टेकू ब्लॅकमेलिंग नको आहे, त्यामुळे जनता तिसरी आघाडीला स्वीकारणार नाही असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीलाच स्पष्ट कौल मिळेल असा विश्वास व्यक्त केला। कोल्हापुरातून आजपासून पुण्यापर्यंतच्या वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात झाली आहे। या संदर्भात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी वंदे भारतची वेळ प्रवाशांच्या सोयीची असावी असं सांगतानाच वंदे भारत सुरू करताना जुन्या ज्या सोयीच्या ट्रेन बंद झाल्यात त्याचाही विचार व्हायला हवा असं सांगितलंय।